कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. भागडल्या या भक्तासाठी दर्पबळी पाय, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी, धागा जोडी, जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. दास राम नामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते, धागा गुंते, कृपये पटास, कृपये पटास. राजा घनश्याम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. विणुनी सर्व झाला शेला, पूर्ण होई काम, ठाई ठाई शेल्यावरती, शेल्यावरती दिसे राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, दिसे राम नाम. गुप्त होई राम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. हळू हळू घडी डोळे पाहिजो कबीर, पाहिजो कबीर. विणुनिया शेला गेला सख्या रघुवीर, सख्या रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम. श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. भरताचा ज्येष्ठ बंधू असलेला रघुनंदन राम, पराक्रमामध्ये, युद्धामध्ये कठोर असलेल्या रामाला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करते. श्री हनुमंतांनाही सादर वंदन करते आणि जमलेल्या रामभक्तांनाही सादर वंदन करून आजच्या विषयाकडे वाटते. गेले 5 दिवस आपण रामायणातील नातेसंबंध याच्यावरती काही विचार ऐकतो.
आज आपण जे पाहिलं आहे, आत्तापर्यंत जो आपण विचार केला तो आपण ज्या जाती जमातीमध्ये आहे, एकूणच संपूर्ण आर्यावर्तात ज्या 4 संस्कृती होत्या त्यांच्यामध्ये नातेसंबंध कशा पद्धतीचे होते, मग ते कुटुंबातील असतील, बंधूंमधील असतील, पती पत्नींमध्ये असतील, समाजाशी असलेलं नातं असेल ते पण एक असेल, प्रजाधर्माचं पण एक नातं असेल, ही आपण नाती पाहिली, ती एकूण सर्वसामान्यपणे. पण हा विषय आपण का घेतला आहे? कारण याच्यामध्ये वाल्मिकींचा हेतू काय आहे? तर याच्यामधून राजा किंवा या सर्व गोष्टींचे आदर्श त्यांना पुढच्या पिढीसमोर ठेवायचा आहे, म्हणून त्यांनी हा विषय मांडला आहे आणि या विषयाच्याद्वारे त्यांना आदर्श राजा रामाचंच वर्णन करायचं आहे आणि त्याचे आदर्श ठेवायचे आहे. आता या सगळ्या भूमिकेवरती जर आपण पाहिलं की नातेसंबंधांच्या भूमिकेवरती, की प्रत्यक्ष रामाने वैयक्तिकरित्या त्याची ही नाती कशी जपली आहे, हा एक खूप मोठा आणि आदर्शाचा विषय. तर हा कसा आहे की एकूण जर सगळं विचार आजचा पाहिला की याची खरंच गरज आहे का, तर याची खरंच गरज आहे. कारण याचं कारण म्हणजे आजची जर संपूर्ण परिस्थिती आपण पाहिली तर आज आपल्याला काय दिसतं की एकूण समाजामध्ये सुद्धा नात्यांच्या बद्दलचा जो ज्याला नैतिक मूल्य आपण म्हणू, तर ही नैतिक मूल्यांचा ऱ्हास समाजामध्ये झालेला दिसतो. भावाभावांमधलं प्रेम हे अगदी दुर्मिळ झालेलं आहे. म्हणजे अगदी छोट्या एका 2-3 खोल्यांच्या घरासाठी एकमेकांच्या मध्ये वितुष्ट येते, इतकं आहे की केवळ पैसे देत नाही म्हणून नातू सुद्धा आजोबाचा आजीचा खून करतो आहे. भक्ती ही कशी झाली आहे, तर भक्ती ही सुद्धा दूषित झालेली दिसते. भक्ती आहे पण त्याचा दिखावा खूप आहे, अंतःकरणापासून जी भक्ती आहे ती नाही आहे. हनुमंताच्या बद्दलची जी दास्यभक्ती आहे ती फक्त कीर्तनापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आहे की जो रामाचा आदर्श आहे, तर राम हे कशासाठी आहे, तर त्या राजकारणाचं एक निमित्त झालेलं आहे. आणखीन एक बाब याच्यामध्ये आहे की म्हणून म्हणजेच काय आहे की एकूण मैत्री असेल, पितापुत्र असेल, एकूणच चित्र असं आहे की पुढच्या पिढीला घरामध्ये वृद्ध लोक किंवा माता पिता आजी आजोबा हे नको आहेत. मग त्यांची आहे की शेवटी जशा पूर्वीच्या काळी किंवा इतर याला सासूरवासनींना जे असेल तर तिला सासूरवास होत असेल, पण आज परिस्थिती उलटी दिसते की घरामधल्या ज्येष्ठ नागरिकांना सून वाचवते. म्हणजे कैकेयीनी त्या आपल्या मत्सरापोटी स्वार्थापोटी रामाला वनवासात पाठवलं. तर आज आम्हाला हे नकोच आहे, म्हणजे किमान 14 वर्षांनी रामाला तर कैकेयीला चालणार होता, पण आज ती पण परिस्थिती नाही, तर नकोच आहे आज पुढच्या पिढीला. एकूणच काय आहे तर स्वार्थी जी आहे की रामाची भक्ती करण्याऐवजी सुद्धा किंवा आपल्या संस्कृतीने ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यापेक्षा सुद्धा एक पाहिलं तर सत्तेची खुर्ची ही समाजामध्ये फार लोकप्रिय झालेली आहे आणि तिची पूजा भक्ती आराधना करण्यामध्येच अनेक समाजामधले राजकारणी लोक हे मग्न आहेत. की समाजातले राजकारणी म्हणजे तरी कोण, नेते मंडळी म्हणजे कोण, आपणच आपल्यामधलीच लोक, आपणच निवडून दिलेले. पण एकदा का निवडून आलो की नंतर त्यांना आपल्या लोकांकडे बघायलाही वेळ दिला. म्हणजे जसं आपण काल बघितलं की रावणाचा प्रजेशी काहीही संबंध नव्हता, त्याला काही घेणं नव्हतं. प्रजेसाठी आपण काही सुविधा निर्माण कराव्या, उद्योगधंदे निर्माण करावे, त्यांच्या हाताला काम द्यावं, हे काही नव्हतं. लूट करून आणायची, पैसे फेकायचे, मोकळं व्हायचं. जिथे पैसे द्यायची सुद्धा गरज नाही आहे तिथे दहशत माजवायचे. आजची सुद्धा कोयता काय दुसरं काय करते बघा ना, पण त्याला कुठे आवर घालायला येत नाही, कारण त्याच्यावर कोणातरी राजकारण्यांचा भरोसा असतो. हे जे सर्व चाललंय म्हणजे समाजामधल्या लोकांच्यासाठी, ज्या लोकांच्यासाठी आपण राज्य करतो तर त्यांना त्यांचं रक्षण करणं, पोषण करणं, सुविधा देणं. सामान्य माणसाला काय हवं असतं, सर्वसामान्य आपल्यासारख्या माणसांना काय हवं असतं, जे त्याचं दैनंदिन जीवन आहे ते त्याला सुखाने घालवावं अशी त्याची इच्छा असते. 95% अगदी 98% म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. सर्व लोक हे नियमाने थोडेसे कष्ट करतात, नोकरी करतात, व्यवसाय करतात, चांगल्या मार्गाने करतात,
2 पैसे मिळतात, जेवढा पाहिजे तेवढा त्या ह्याच्यात आनंदाने सुखाने राहतात. पण ते जे आनंदाने सुखाने राहणे तेही त्यांच्या नशिबात नाही. कारण कोणाचं कुठे काय आहे, साधं असलेले लोक कोणीतरी एक दिवस असाच दटिंगण येतो, नाही नाही आम्हाला तुमची जागा पाहिजे, खाली करा. किती जागा असते होत्या, दोघं दोघं वृद्ध जण राहत आहेत, पती पत्नी, मुलं त्यांची इथे नाही आहेत आणि तिथे राहतात तर किती जागा आहे हो त्यांची, छोटीशी 3 खोल्यांची जागा, काय 400-500 स्क्वेअर फीटची जागा, काय करणार होती हो ही लोक एवढी घेऊन. पण जेव्हा धरती ठाय करून त्यांना ते सोडावं लागलं. आता हा जो भाग आहे हा कशासाठी, कोण काय करतंय की नाही ऐकलं, खूप मोठा आवाज, अगदी साध्या साध्या गोष्टी, शांतपणाने आपण झोपावं म्हटलं तर इतका डणा 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 आवाज. आता रात्री, आता तर बोलायची सोयच नाही आहे, कारण इतक्या रात्री आता 9:30 पावणे 10 वाजले तरी सुद्धा डून 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 करत फटाके हे ते आरडाओरडा करत, याला मत द्या त्याला मत द्या हे द्या. अरेच्या दिवसभर एवढा पडलाय, काहीतरी त्याला शिस्त पाहिजे, काहीतरी दुसऱ्याचा विचार करणं ही वृत्ती नाहीशी झाली. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक तऱ्हेचे साधू बंधू संत हे आले, त्यांचा इतका बुजबुजट झालाय की हे कधीही लोकांना फसवतायत. त्यांच्यासाठी दर्शनासाठी पैसा लागतो, कुठल्याही संतांच्या दर्शनासाठी पैसा कशाला नको. म्हणजे अगदी नाव घेऊन पण मी सांगू शकते की कित्येक ठिकाणी मी अशा पाट्या पाहिल्या, काय अम्मा भगवान आणखीन आहे 10,000 रुपये फी, मग ते तुम्हाला प्रत्यक्षात भेटणार. आमच्यासारखे म्हणतील म्हणून जाऊ दे, 10,000 मी एखाद्या दुसऱ्या चांगल्या संस्थेच्या कामाला देईल, काय करायचं आहे. आणि ज्याच्यासाठी पैसे पडतात त्याच्या ठिकाणी भगवान कुठे आहे, भगवान काय पाहिजेल आहे परमेश्वराला आणि गुरुला सुद्धा काय पाहिजेले आहे की हे म्हणतात, रामदास स्वामी असं म्हणतात, हाची सुबोध गुरूंचा मध्ये, ते काय म्हणतात आहेत की गुरुरायाला तहान प्रेमाची, गोड सदा बोलावे, नम्रपणे लोकप्रिय व्हावे आणि गुरुरायाला तहान प्रेमाची, असं ते म्हणतात. हे त्यांना पाहिजे, ते प्रेम आज दुर्मिळ झालं. एकूणच काय आहे तर शैक्षणिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, आणखीनही दुसरी कुठली जेवढी मानवी जीवनाशी संबंधित असलेली क्षेत्र आहेत ती सगळी क्षेत्र ही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत. आता थोडाफार प्रयत्न जे कोणी येत आहेत ते थोडाफार करतायत, मग कुठे नोटाबंदी चढली, कुठे हे चढलं, सगळे व्यवहार हे फक्त चेकनीच होतील, कॅशनी व्यवहाराला बंदी घातली, सगळं झालं. थोडाफार फरक पडला नाही अशातला भाग नाही, पण त्याच्यातनं पळवाट असते. स्त्रियांवरती होणारे अत्याचार, त्याच्यावरती होणारे अन्याय, की त्यांना न्याय न मिळणं, या ज्या सगळ्या गोष्टी, आणि मिळाला न्याय तरी किती शिक्षा कमी आहे. मग हा जर सगळा विचार पाहिला तर मग यासाठी रामायण काळामध्ये असलेल्या सर्व ज्या आदर्श राज्यव्यवस्था आहेत त्यांची किती गरज आहे हे आपल्याला समजतं. रामाच्या राज्यामध्ये सुद्धा रामराज्य त्यालाच म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी भ्रष्टाचार नाही, किंबहुना ती वृत्तीच नाही. रामराज्यामध्ये सर्व लोक लोभ विवर्जित झाले असं वाल्मिकी वर्णन करतात. आणि तोच राजाचं जे मोठं श्रेष्ठत्व आहे ना तेच आहे की प्रजा कशी वागते ते राजावरनं कळतं. म्हणून यथा राजा तथा प्रजा. राजा जर भ्रष्टाचारी असेल, आंधळा असेल तर प्रजा पण आंधळीच बनते, की कुठलीच दृष्टीही त्यांना नसते. अशा तऱ्हेची जी गोष्टी आहेत तर यासाठी या संपूर्ण समाजामध्ये माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्याची गरज आहे. कारण नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला आहे आणि हा जर आपल्याला ही परिवर्तन घडवून आणायचं असेल तर याला रामायणाशिवाय दुसरा चांगला ग्रंथ नाही. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा अशा तऱ्हेच्या काही परिस्थिती आल्या की सामान्य लोकांना खूप त्रासाचं जीवन आलंय, कष्टाचं जीवन आलंय, त्यावेळेला याच ग्रंथांच्या संस्कारामधनं राष्ट्रामध्ये परिवर्तन घडवून आणलेलं दिसतं. मग ते काही वेळेला संत लोकांनी आणलं, काही वेळेला राजाच्या लोकांनी आणलं, काही वेळेला स्त्रियांनी आणलं. कारण पहिली चीड ही स्त्रीला येते, कारण तिचं जसं माझं घर, माझा नवरा, माझा मुलगा, माझं हे जे आहे ना त्याची कक्षा स्त्रीनी वाढवली की माझ्या कुटुंबाच्या पेक्षा सुद्धा माझ्या आजूबाजूची जी आहेत ना ती पण माझ्या कुटुंबामध्ये सामावून घेतली आणि ही दृष्टी स्त्रीकडे आहे.
एक भागवतात एक छोटी कथा आहे की सगळे ऋषी बसलेत आणि त्यांना भूक लागली आहे. तर ते म्हणतात की आम्हाला लोकांना सांगितलं ऋषींना की आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि काहीतरी आम्हाला तुम्ही खायला द्या. ते ऋषी म्हणले आम्ही इथे यज्ञ आत्ता करतो आहोत, आत्ता आम्हाला तुमचं सगळं सोय करायची काही वेळ नाही आहे आम्हाला. तर तुम्ही आमची आता भोजनाची वेळ थोड्या वेळात होईल, त्या वेळेला तुम्ही या आणि बसा पंक्तीत, आम्ही तुम्हाला जेवायला वाढू. पण यांना खूप भूक लागली होती. मग श्रीकृष्णाने सांगितलं आता तुम्ही चुकीच्या मार्गावर लोकांकडे गेला, तुम्ही त्यांच्या पत्नींकडे जा. त्यांना दिलं, त्यांना आई म्हटलं, माई म्हटलं, भूक लागली म्हणले. त्या स्त्रियांनी वेगळं काढून तत्काळ त्यांना खायला प्यायला दिलं. म्हणजे काय आहे ना की दयाबुद्धी, वात्सल्य हे सर्व गुण स्त्रीकडे खूप आहे. आणि त्या यांनी म्हणजे सीतेचं सुद्धा काही वेळेला फक्त तिने सजग करायची गरज आहे की सीतेने सुद्धा एवढे आले की राक्षस आलाय, त्याच्या पाठीमागे राम गेलेत, लक्ष्मण नाही आहे, पण तरी सुद्धा साधू आल्यानंतर, साधू वेशाने आल्यानंतर गृहस्थ धर्म पाळायचा म्हणून ती भिक्षा घालायला तिथे येते. ती असं नाही म्हणजे बाबा रे मला आत्ता काही वेळ नाही जातो नाही, असं काही कुठे कोणी म्हणलेलं नाही. तर ही गोष्ट काय सांगते की जी वैदिक शाश्वत मूल्य आहेत त्यांची प्रतिष्ठापना जर पुन्हा करायची असेल तर रामायणासारखा ग्रंथ नाही. त्यातल्या त्यात सुद्धा अयोध्येसारखं राज्य, रामासारखा नेता कोणी नाही. राम हा किती बाबतीत आदर्श आहे बघा, की सर्व बाबतीमध्ये आदर्श आहे. की काल आपण असं पाहिलं की प्रजा आणि राजा यांचं जे नातं आहे त्यासाठी प्रजा आधी असली पाहिजे, ती कशी आहे आणि मग आपल्याकडे अपेक्षा काय आहे, प्रजेच्या राजाकडच्या अपेक्षा आहे की त्यांनी धर्मात्मा असलं पाहिजे, आमच्याकडे आमचं संरक्षण केलं पाहिजे, आमचं पोषण केलं पाहिजे आणि जर आमच्यात कोणी त्रास देत असेल तर त्याला आमच्या रक्षणासाठी त्यांनी त्याला कडक शासन केलं पाहिजे. या 4 अगदी छोट्या अशा अपेक्षा आहेत आणि ज्या अपेक्षा हा राजा पूर्ण करतो तो राजा लोकप्रिय होतो. तर असाच दशरथ राजा ह्या अतिशय उत्तम तऱ्हेने राज्य करतो आहे. 18 पगड जातींना त्यांनी आपल्या राज्यामध्ये सामावून घेतलेलं आहे आणि त्यामुळे अनेक तऱ्हेचे व्यवसाय कोणते कोणते होते हे आपण काल पाहिलं. बरं या सगळ्यांच्यासाठी करायचं तर यांच्याही ठिकाणी असलेल्या म्हणजे ज्याला राजधर्म असं आपण म्हणतो की हे राजधर्म, प्रजा आणि राजा यांच्यामधलं नातं हे कसं असेल तर त्यासाठी 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की राजधर्म आणि परिवार धर्म. ह्या 2 गोष्टी ज्या वेळेला एकाच गोष्टीच्या अंग बनतात त्यावेळेला ते राज्य रामराज्य ठरतं असं एकूण आपल्याला दिसतं. आणि हेच वाल्मिकींना सांगायचं आणि म्हणून त्यांनी हा सगळा चरित्र श्रीरामाचं सांगितलेलं दिसतं. मग हे आदर्श कसे आहेत, काही गोष्टी मनुनी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे तर ती व्यवस्था आहे, पण त्याच्यामध्ये स्वतःची वेगळी भर घातली. कारण काय आहे तर 14 वर्ष अयोध्येच्या बाहेर रामाने काढली. त्याच्यामध्ये अनेक वस्त्या पाड्यांवरती राम गेलेत, त्यांना मिसळून घेतलंय, गोड बोललेत त्यांच्याशी. मग चित्रकूटच्या इथले मागासवर्गीय भिल्ल जातीचे लोक असतील, आणखीन कुठले लोक असतील, दंडकारण्यामधले तपस्वी लोक असतील, तिथेही जे आदिवासी मूळ आहेत ते लोक असतील, वानर जमातीमध्ये सुद्धा त्यांच्यामध्येही लोक असतील, या सगळ्यांच्यामध्ये मिळून मिसळून गेले. गोडवा आणणारं नेतृत्व ते करतात. म्हणजे आदर्श नेत्याचे जे गुण आहेत ना ते सगळे रामाच्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून राम हे सगळीकडे लोकप्रिय आहे. म्हणजे आणि ते कमी बोलतात, अत्यंत कमी बोलतात, जिथे आवश्यक तेवढंच ते बोलतात, जास्त बोलत नाही. जास्तीत जास्त ते काय करतात तर लोकांचं ऐकून घेतात, सगळ्यात जास्त लोकांचं ऐकून घेतात. समर्थ असं म्हणतात की रघुनाथाचा एक तरी गुण घ्यावा. मला वाटतं हा गुण आपल्याला सगळ्यांना घेता येण्यासारखा आहे. ते राम होते, देव होते, मग त्यांचं आम्ही काय घेणार, आम्ही आपली सामान्य माणसं. हो, पण ऐकून घेणं आपण ऐकतोच की, आपण नेमकं तेच करत नाही, रावण तेच करत नाही. जर ऐकून घेतलं नाही मग तो कुटुंब प्रमुख असो, तो आपल्या भोवतीच्या याचा कोणीतरी प्रमुख असू दे, राज्याचा प्रमुख असू दे, राष्ट्राचा प्रमुख असू दे, नाहीतर विश्वाचा प्रमुख असू दे, त्यांच्याकडे पहिला गुण असला पाहिजे की त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे. आणि जर तो ऐकून घेत नसेल तर मग देशामध्ये अराजक माजतं, अतिरेक्यांची निर्मिती त्याच्यामध्ये होते.
तर ही निर्मिती कशी होते? तर मग कसं आहे की एक गोष्ट अशी आहे की या गोष्टीमध्ये असं एक सांगितलं आहे की विष्णूच्या कानातल्या मळापासून मधु कैटभ राक्षांची निर्मिती झाली. आता या अशा चमत्कारिक ज्या गोष्टी आहेत ना, त्या कशा पुढच्या पिढीला पटतील हो? तर हे उघड उघड रूपक आहे की प्रजा आणि राजांमधलं जे नातं आहे ना, ते नातंच निर्माण झालेलं नाहीये. कारण राजा झोपलाय, त्याला काही ऐकू येत नाहीये. प्रजेची कुठलीही गाराणी राजा ऐकत नाहीये. म्हणून विष्णू हा राजा स्वरूप म्हणून विष्णूचा अंश म्हणजे राजाच्या ठिकाणी असं मानलं जातं. तर हा राजा प्रजेच्या तक्रारी ऐकत नाही. साहजिकच लोकांच्या मध्ये रोष निर्माण होतो, राग येतो आणि ते ऐकत नाहीत म्हटल्यानंतर त्याची जी परिवर्तन जे कशात होतं, तर मग सगळी अराजकता माजली जाते, एकमेकांच्या मध्ये संशय निर्माण होतो. मग राग आला की आपल्याला भान राहत नाही, मग एकमेकांना मारणं, संशय घेणं, खून करणं, लुटालूट करणं, हे सगळं सुरू होतं. त्याच्यामधनं अतिरेकी निर्माण होतं. म्हणून त्याच्यामधनं मधु कैटभ सारखे हे राक्षस निर्माण झाले. पुन्हा त्यांना मारण्यासाठी मग या राजाला उठवायला पाहिजे. अतीत झाल्यावर काय? थोडासा मागे जाऊन इतिहास थोडा पाहिला तर आपल्याला हेच दिसतं की आपल्या स्वार्थासाठी भिंद्रनवालेंसारख्या किंवा यासारख्या यांची मदत इंदिरा गांधींनी घेतली. नंतर तेच भस्मासूर बनवून तिच्या समोर उभे राहिले की त्यांना शिक्षा करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार करावं लागलं आणि त्याची परिणती त्यांच्याच हत्येमध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्याला काय सांगतात? या सगळ्या गोष्टी ह्या ज्या मागे होऊन गेलेल्या कथा आहेत त्या रूपक कथा आहेत, त्याचीच बीज या सगळ्या गोष्टींमध्ये इतिहासामध्ये आपल्याला सापडतात. म्हणून इतिहासाची या पुराण कथांची डोळस नजरेने पाहण्याची खूप गरज आहे की त्यातनं खूप काही मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं. म्हणून प्रजा आणि राजाचं नातं हे असं पाहिजे की एकमेकांशी मिळून असलेलं पाहिजे, की जसं पती पत्नीचं नातं आहे, आई मुलाचं नातं आहे की मुलाला भूक लागलेली आईला सांगावी लागत नाही, किंवा मला भूक लागली आहे तर आई मला जेवायला दे असं म्हणायची मुलाला वेळ येतच नाही, कारण तिला आधीच कळतं, ती आधीच मागे लागलेली असते. अरे हे खा रे, ते खा रे, हे खा ते खा. शेवटी काही वेळेला म्हणजे विशेषतः जर 10वी-12वी नंतरची किंवा कॉलेज जाणारी मुलं पाहिली ना, तर बघा आधी ही पोरं घरात टिकत नाही, नंतर कधीतरी आली तर आया इतक्या मागे लागतात, अगदी आज्या सुद्धा. अरे हे खा रे, ते खा रे, की ते पोरं टाकतात झटकून आपल्याला, हे काय इथे खायला, मला हे नकोय, मला ते नकोय. म्हणजे काय आहे की आईला कळत त्याला भूक लागते, पण त्यांचा हा विश्वास नाही आहे की आपल्याला लागल्यानंतर आई आपल्याला देईल, कारण न मागता मिळते, म्हणून त्याची किंमत नाही. या गोष्टी तर यासाठी जर मुलांनी समजून घ्यायला पाहिजे की आपल्या पोटामध्ये 2 घास घ्यावेत म्हणून आपल्या आवडीचं आई करते, तर त्याचा मान आपण ठेवला पाहिजे. म्हणजे परस्परांनी एकमेकांना सन्मान दिला पाहिजे. ते जे नातं राजा आणि प्रजेमध्ये जर आलं तर अशी प्रजेचा हा राजा नेहमीच आवडता होत असतो. तसा दशरथ राजा होता की जे प्रजेला लागतंय ना ते सगळं राजा देतो. प्रजेचं संरक्षण करायला लागतो, म्हणून संरक्षण व्यवस्था अत्यंत त्याची सिद्ध आहे. अयोध्येकडे कोणाची वाकड्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत नाही. रावणाने यांनी सगळ्यांनी सगळीकडे गेलं पण अयोध्येकडे तो फिरकला नाहीये, फार आधी फिरकला. पण त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की यज्ञ चालू आहे, मी तुझ्याशी युद्ध करत नाही. आणि नंतर अनरण्य नावाचा जो रामाच्याच वंशामध्ये होऊन गेलेला राजा आहे त्याला रावणाने मारून टाकले आणि त्याला अनरण्याने सांगितलंय की ही पहिली आणि शेवटची वेळ आहे की अयोध्येच्या राजाला तू मारलेस, माझ्याच वंशातला राजा तुझा नाश करणार आहे. आणि त्यानंतर खरं झालेलं दिसतं, कारण इतकी वेळ येते की लोकांना काही पर्याय उरत नाही आणि मग अशा तऱ्हेची निर्मिती होते. म्हणजे परिवर्तन घडवून आणायचं असेल तर रामराज्याचा आदर्श हा समोर ठेवायला पाहिजे. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत सज्ज आणि सिद्ध असलं पाहिजे. अतिरेक्यांपासून त्रास होणार असेल, दहशत माजवली जात असेल तर अशा गुंडांना कठोर शासन हे केलं पाहिजे. मग कशा तऱ्हेचं शासन करायचं, काय करायचं, ते सगळे नियम रामराज्यात. खूप मोठा विषय आहे की न्यायव्यवस्था कशी होती, की राजाने पहिलं बसलं पाहिजे, न्याय देण्यासाठीची व्यवस्था त्यांनी ठेवली आणि त्याच्यामध्ये काय आहे की वेदांचं सर्व ज्ञान असलेले 8 लोकांची समिती त्याच्यात आहे. एक समिती बसत असेल, त्याच्यामध्ये 8 लोक या पद्धतीचे आहेत. नंतर दुसरी आहेत की बलाढ्य क्षत्रियांच्या मधले 8 लोक त्याच्यामध्ये आहेत.
आणि मग इतर वर्णीय जे आहेत की त्याच्यामधले श्रेष्ठ असलेले विचार करणारे आणि ज्याला आपण सच्चिल सदाचरणी असलेले असे वैश्य किंवा इतर जातीतले जे लोक आहेत, मग त्याच्यामध्ये निषाद लोक आहेत की आदिवासींमधले काही लोक आहेत, शेती करणारे आहेत आणि काही करणारे आहेत, असे 21 लोक. म्हणजे किती झाले बघा, 8 आणि 8 16 आणि 21 एवढ्या लोकांची समिती असेल आणि त्यांच्या पुढे जे कोणी अपराध करेल त्याला आणलं जाईल, दोन्ही बाजूनी त्याचा साधक बाधक विचार केला जाईल आणि मग त्याच्यातनं न्याय दिला जाईल. वेळ पडली तर राजासुद्धा न्यायाच्या बाबतीत अत्यंत कठोर होते. रामचंद्र हे अत्यंत कठोर शास्ता स्वतःला म्हणून देत असत. दशरथ राजा देखील तसंच होतं की त्यामुळे कुठे आहे की अपराध करण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. की एक उदाहरण त्याच्यामधला एक असा प्रसंग आहे की शंखलिखित नावाचे 2 भाऊ होते आणि ते राहत होते. त्या 2 भावांच्या मध्ये एका यांच्या बागा होत्या त्यांच्या आणि एकाच्या ह्याच्यामध्ये असाच वसंत ऋतूमधला काळ होता आणि त्याच्यामध्ये आंबे खूप छान लागले होते. त्यापैकी लिखित नावाचा जो भाऊ होता त्याला ते आंबा खायची इच्छा झाली आणि मग त्यांनी जाऊन ते आंबा तोडल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं, अरे पण हा माझ्या बागेतला आंबा नाही आहे, हा माझ्या भावाच्या बागेतला आंबा आहे. आपण म्हणून माझ्या भावाच्या जायच्यातला आहे का, असू दे बाकीच्या नाही 4 घेऊन आपण तोडून जोडतो. पण तेव्हा असं म्हणतोय की पण तो रामराज्यामधला आहे ना, तर तो असं म्हणतोय मी भावाची परवानगी नाही घेतलेली, म्हणजे माझ्या हातनं ही चोरी झाली. तर अशा वेळेला मग शंख असं म्हणतो, अरे पण तू माझा भाऊच आहे आणि तुझ्या सुखाची चिंता करणं, एक घेतलं तर काय फारसं बिघडलं नाही. तो म्हणता नाही आहे, मी तुला विचारल्याशिवाय घेतलं, तर हे अपराधी मी आहे. आणि ते दोघंही राजाकडे येत आहेत आणि राजाला सांगतात की मी हा अपराध केलाय, मला त्याची शिक्षा पाहिजे, ही शिक्षा पाहिजे असं म्हणून म्हणजे अपराधी लोक सुद्धा राजाकडे स्वतः अपराधाची कबुली द्यायला जात असत. आणि एवढंच नसेल तर मग त्या अपराधाचं जर शासन झालं तर पश्चाताप होऊन मग आपल्या याची त्या अपराध आपला नाहीसा झाला असं समजत असे. इतकी उच्च धारणा रामराजांमधल्या लोकांची होती. आणि ह्याचाच बीज पुढे आणखीनही शिवाजीराजांच्या राज्यात आपल्याला बघायला सापडतं. दादोजी कोंडदेवांच्या बाबतीत शहाजीराजांची जी जहागिरी होती त्या ठिकाणी त्याचा संपूर्ण कायापालट दादोजी कोंडदेवांनी करून घेतला आणि तिथे शहाजीराजांच्या नावाने एक आमराई ही त्यांनी केली आणि त्यातला एक आंबा तोडला आणि मग त्याच्या लक्षात आलं आपण राजाच्या परवानगीशिवाय तोडलाय. शिवाजीराजांकडे आले आणि म्हणतात की हात तोडायची शिक्षा आहे, चोरी केली तर हात तोडायची शिक्षा आहे. तर जिजाबाई साहेबाई असं म्हणतायत, शिवाजीराजे असं म्हणतात की नाही तुम्ही आमचे गुरु आहात, फार नाही आहे. तर याच्यासाठी खूप नाही आहे, कारण याच्यासाठी स्वतः कष्ट श्रम हे तुम्ही केले, हे तुम्ही उभं केलं, आम्ही तुम्हाला आधी परवानगी, त्यांनी ऐकलं नाही. आता हात तोडत नाही तुम्ही तर स्वतःच्या अंगरख्याची बाही त्यांनी अर्धी कापून ठेवली पण त्याचं प्रायश्चित्त घेतलं. हे असतात रामायणातले संस्कार. आणि ह्याच रामायणातल्या कथा जिजाबाई साहेबांनी शिवाजीराजांना सांगितल्यामुळे त्यांच्यामधनं हिंदूचं स्वतंत्र राज्य स्थापण्याची कर्तृत्व निर्माण झालं. त्यांचं मूळ कर्तृत्व आहेच पण त्याला पैलू पाडले, त्यांच्यामध्ये ध्येयाचं बीज हे मध्ये रोवलं गेलं ते जिजाबाई. आणि कशाच्या आधाराने? रामायण महाभारत या ग्रंथांच्या आधाराने. इतकी ताकद इतकं बल हे या रामायण ग्रंथामध्ये आहे, रामाच्या आदर्शामध्ये आहे. न्यायालयाच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा कोणाला कशा पद्धतीत न्याय द्यायचा याच्या पण पद्धती ठरलेल्या असतात. त्यांनी असं सांगितलं की जे श्रीमंत लोक आहेत तर त्यांच्याकडनं पैशाच्या स्वरूपात किंवा त्यांचं जे उत्पन्न असेल त्याच्या स्वरूपात याच्यामधनं त्यांच्याबद्दल दंड घ्यावा. जे मध्यम आहेत त्यांच्या आर्थिक स्थितीप्रमाणे दंड घ्यावा आणि जे गरीब आहेत लोक तर त्यांच्याकडनं त्यांना फटक्यांची सजा द्यावी असं त्यांनी म्हटलं. तीच पद्धती त्यांनी कर व्यवस्थेला पण लागू केलेली दिसते की कर पद्धती हे एक आदर्श होतं की आज आपल्याला कर कसे बसवले जातात उत्पन्नावर, पण त्यांच्यामध्ये आदर्श व्यवस्था अशी होती की लाभावरती कर, उत्पन्न आणि हा येऊन जो वरचा नफा मिळेल तो जो नफा असेल त्या नफ्यावरती नुसार कर घेतला जावा. आणि हा नफा कसा आहे
तर त्यांचं जे जे व्यवसाय आहेत त्यांच्या उत्पन्नातला भाग त्यांनी 6वा भाग राजाला कर म्हणून द्यावा असं त्यांनी म्हटलंय. मग श्रीमंत जे लोक आहेत किंवा सराफ आहेत की जे सोन्या चांदीचा व्यवसाय करणारे आहेत त्यांनी सुवर्ण मोहरांच्या रूपामध्ये राजाला कर द्यावा. बाकीच्यांनी आहे की शेतीच्या बाबतीत जो कर लावला जायचा तर शेतीचे सुद्धा जमिनीच्या ज्या प्रती आहेत की जी उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहे, पिकांमध्ये सुद्धा तेच आहे की जास्त फळ देणारी किंवा दुबार तिबार काढणारी जी पिकं आहेत त्यानुसार त्या जमिनीचा कस कसा आहे ते पाहून त्याचं पीक किती आलंय ते पाहून त्यानुसार त्यांनी याच्यामध्ये राजाच्या कोषागारामध्ये त्याप्रमाणे त्यांनी ते भर करावे. जे फिरते विक्रेते आहेत त्यावेळेलाही फिरते विक्रेते होते, भाज्या विकणारे आहेत, असे जे सर्वसामान्य थोडेसे श्रमिक गटामधले लोक आहेत की मग लोहार आहे, त्याच्यामध्ये सुतार आहे, विणणारी लोक आहेत, अशा तऱ्हेचे जे आहेत तर या सगळ्यांना कर म्हणून काय द्यायचं तर महिन्यामधनं 1 दिवस विना वेतन त्यांनी राजासाठी काम करावं. त्यांनी पैसा देऊ नये. किती चांगली गोष्ट आहे बघा की महिन्यातनं 1 दिवस म्हणजे फक्त वर्षातले 12 दिवस त्यांनी सरकारसाठी विना वेतन काम करावं. म्हणजे मग तुमच्या इथनं पहिले लुबाडून घेणं, हा घेणं, भरला नाही, हा भागच त्याच्यामध्ये राहिलेला. अशा तऱ्हेची अर्थव्यवस्था आणि अशा तऱ्हेची करपद्धती अत्यंत आदर्श पद्धतीची ही त्यांच्याकडे होती. आणि ह्या तऱ्हेची अर्थव्यवस्था असल्यामुळे कोणालाही जादा कर लादायची गरज राजाला भासत नव्हती. आणखीन एक दुसरं आहे की या दोन्ही व्यवस्था या आदर्शवत असून सुद्धा आणखीन एक काही गोष्टी रामांनी केलेल्या दिसतात आणि त्याच्यामधनं यांचं नातं हे अधिक घट्ट होत गेलं आणि म्हणूनच त्यांच्या राज्याला रामराज्य ही संज्ञा मिळाली. त्यांच्या आधीचे जे राजे होते तर हे सुद्धा सगळे धार्मिक होते, उत्तम राज्य करणारे होते, यज्ञयागाचं परिपालन करणारे होते, नंतर प्रजानुरंजन करणारे होते, सत्य बोलणारे होते, सत्यनिष्ठ होते, बोलेल तसं वागणारे होते. पण तरी सुद्धा त्यांच्या राज्याला रामराज्य म्हणलं नाही, दशरथाच्या राज्याला सुद्धा. पण रामाच्या याला मात्र रामराज्य म्हणलं गेलं. याची जर कारणं आपण पाहिली तर त्याच्यामधनंच हे नातं आपल्याला स्पष्ट झालेलं दिसतं की याचं कारण काय होतं की कालच असं आपण म्हटलं की भरताने रामाच्या बाजूला सिंहासनावर ठेवून राज्यकारभार सांभाळला, इथे जर रामराज्याचा पाया घातला गेला. आणि मग पुढे आल्यानंतर सुद्धा रामांनी सुद्धा आपले पूर्वज त्यांनी ज्या ज्या गोष्टी काय केल्या, राजधर्म कसा त्यांनी सांभाळला त्याच्यामध्ये स्वतःची आणखीन भर घातलेली दिसते की उत्तम राजधर्माचं परिपालन कसं करायचं. तर सगळेच लोक कसे होते की ह्या न्यायव्यवस्था ज्या घालून दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन भर घालून या तऱ्हेची व्यवस्था त्यांनी ठेवली. आणखीन दुसरी गोष्ट त्यांनी त्याच्यामध्ये केली की त्यांनी हे केलं की राजपरिवाराची व्याख्या बदलली. जे आतापर्यंत फक्त राजा, राणी, राजपुत्र एवढेच होते त्यांचा विस्तार केला. आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासारखा नाही. आज मंत्रिमंडळाचा विस्तार बाकीच्याला बगल देण्यासाठी केला जातो, तर असं त्यांनी केलं नाही. आणि ते का केलं नाही ते सुद्धा राजधर्माच्या संपूर्ण वापर करण्यासाठी त्यांनी जे सांगितलंय ते कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी असं म्हटलं की राजपरिवाराची व्याख्या याच्या आधीची राजा, राणी, राजपुत्र त्यांचे आप्त एवढीच होती, तर ती बदलून हे सगळं तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे असलेले अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती आणि शेवटचा सैनिक एवढा मोठा राजपरिवार आणि याच्यातल्या प्रत्येकाने निष्कलंक चारित्र्यानेच राहिलं पाहिजे. या प्रत्येकाने चारित्र्यासाठी चारित्र्य, कर्तव्यासाठी कर्तव्य या वृत्तीनेच त्यांनी राहिलं पाहिजे. याबद्दल रामचंद्र अत्यंत दक्ष होते आणि ते त्यांना स्वतःलाही लागू होते आणि या सर्व गोष्टींमध्ये ह्याचं सगळं पालन करण्यामध्ये कुठेही आपोआप भाव होता. या ठिकाणी परिवार धर्मालाही त्यांनी जोडून घेतलेलं दिसतं. त्यांनी असं सांगितलं की राजाज्ञा म्हणजे राजांनी ठरवलेल्या या ज्या गोष्टी आहेत, जो राजधर्म आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आजच्या काळात तर फारच महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये की आतापर्यंत किंवा त्याही वेळेला नंतरही आतापर्यंत आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून सुद्धा एवढी वर्ष झाली, ब्रिटिशांचं झालं, मोगलियांचं झालं, अनेक लोकांनी आपल्यावरती राज्य केले. आज स्वातंत्र्य मिळूनही 77-78 वर्ष झाली तरी सुद्धा जे राजपरिवारातले राजकारणी जे लोक आहेत त्यांच्या आपतांना फार महत्त्व आहे.
म्हणजे त्यांना सगळ्या ह्याच्यात सूट आहे, सवलत दिली जाते, पटकन काम होतं. आणि हेच नव्हे तर आपल्यासारख्यांनाही असं होतं की आम्हाला काम करून द्यायचंय, अरे नाही तो माझ्या ओळखीचा आहे, त्याचा तिथे फार हात लांब बसले तर आपण त्याच्याकडनं काम करून घेऊ. कारण जसं यथा राजा तथा राजा जे करत असेल तर प्रजा का नाही करत, त्याला भागच पडतो. त्यामुळे केलं जातं. पण ते त्यांनी केलं नाही की जे नियम प्रजेला तेच नियम परिवाराला. कारण त्यांनी असं म्हटलं की परिवारामध्ये जरी आप्त असले तरी परिवारातले लोकांनी सुद्धा राजाज्ञेचं पालन केलंच पाहिजे. याचा एक प्रसंग म्हणजे आपल्याला सांगता येईल की रामाला वनवासात पाठवा आणि भरताला राज्यगादी द्या असे कैकेयीने मागितले. हे कळल्यानंतर संपूर्ण अंतःपुरात एक कोलाहल माजला. कारण 350 राण्या दशरथ होते आणि या 350 राण्यांचे परिवार हे अयोध्येमध्ये. त्याच्यामध्ये कैकेयीच्या कोसलांचं म्हणजे कौसल्याच्या माहेरचं जे आहे तिचंच राज्य संपूर्ण जोडल्यामुळे तिचा परिवार खूप मोठा होता. दुसरं म्हणजे कैकेयीच्यासाठी ज्या राजकारणासाठी कैकेयीशी विवाह केला गेला ते म्हणजे अश्वदल, फार मोठ्या प्रमाणावर असलेलं अश्वदल, त्याच्यावरती प्रभाव कैकेयीच्या परिवाराचा होता. असे अनेक परिवार होते आणि रामाला वनवासात पाठवल्यावर रामावरती अत्यंत सगळ्यांचं प्रेम होतं, सगळेच क्षुब्ध झाले. एवढंच नव्हे तर कौसल्यालाही राग आला आणि जे रामाला असं वाटत होतं की आता इथे अराजक माजून इथेच युद्धाला सुरुवात होईल का. आणि या ठिकाणी उत्तम नेता जो असतो, जो आदर्श नेता, तो असा विचार करतो की पहिल्यांदा आधी ही परिस्थिती आटोक्यात आणायला पाहिजे आणि अशा वेळेला त्या नेत्याच्या ठिकाणी एक वेगळी समयसूचकता असण्याची गरज असते, एक प्रभावी व्यक्तिमत्व त्याच्या ठिकाणी असण्याची गरज असते, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे, दूरदृष्टी असायला पाहिजे. कारण पुढे काय होईल, लोक कशी वागतील याच्या अंदाजाने निर्णय घ्यायला पाहिजे. ते निर्णय रामचंद्रांनी घेतले पाहिजे. ते त्यांनी घेतले. ते असं म्हणले की जरी मी राजाचा पुत्र असलो तरी सुद्धा आज राजाची आज्ञा अशी आहे की मी वनवासात जाऊ, तर मी ते राजाज्ञा पाळणार आहे आणि पित्याचं वचन खरं करण्यासाठी मी वनवासात जाणार. त्यामुळे कैकेयीने पाठवलं का, यांनी पाठवलं का म्हणून यांनी राग आला, त्यांनी राग आला आणि ते त्याला भीती वाटायच्यात. ते सांगते तेवढ्या ह्याच्यात ते वय त्याच्या मागे येऊन उभं राहिलं होतं लक्ष्मणाच्या रूपाने. रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खटक करी मीच पाव, असं म्हणत लक्ष्मण तिथे होते की हा राजा कसा आहे, त्यांनी त्यावेळेला तो आपला पिता आहे हे पण नाही, तर रामाचं हित याच्यासाठी सतत दक्ष असलेला लक्ष्मण ते रामाच्या विरोधात जे आहे तिथे कोणाला काही करू देत नाही. आणि ते असं म्हणतात की नाही, लक्ष्मणाला सांगितलं की तू पुत्र आहेस त्यामुळे पित्याची आज्ञा पाळणं तुझं कर्तव्य आहे, आणि दुसरं म्हणजे तू जरी पुत्र असलास तरी तू एक राजाची प्रजा आहेस आणि म्हणून तुला राजाज्ञेचं पालन केलंच पाहिजे. राजपरिवाराचे त्यांच्या आप्त लोकांनी राजाज्ञेचं पालन केलंच पाहिजे, कारण हा प्रजाधर्म आहे. प्रजाधर्म म्हणजे प्रजेचं जे कर्तव्य आहे की राजाची आज्ञा पाळली पाहिजे, कारण राजा कसा आहे तर हे राजाच्या आप्तांनी पण भले त्यांच्या मनासारखं असो वा नसो राजाज्ञेचं पालन केलं पाहिजे. ही पहिली शिस्त रामाने आपल्या स्वपक्षाला देखील लावली आणि ती इतक्या प्रभावीपणाने लावली की राम वनात गेल्यानंतर जेव्हा भरत शत्रुघ्न येतात आणि मग राग येतोय भरताला सुद्धा, वाटेल तशी दूषण तो कैकेयीला देतोय की ही परंपरा मोडल्याचाही त्याला आहे, कारण तो देखील चारित्र्यासाठी चारित्र्य, कर्तव्यासाठी कर्तव्य परायणता याच वृत्तीने तो फुटलेला. त्यावेळी तो म्हणतो नाही, ही परंपरा मी नाही पाहत. ते कैकेयीला दूषण देत आहे आणि मग तो म्हणतो की ठीक आहे की मी तुला का असं बोलतोय, मी तुझं काही करू शकत नाही, कारण माझ्याप्रमाणेच तू रामांची माता आहेस. मंथरेला सुद्धा राम गेल्यानंतर सगळ्यांना दुःख होत आहे, पण मंथरेला आनंद होतो. ते पाहिल्यावर शत्रुघ्नाला अत्यंत राग येतो आणि तो खटके घेऊन तिच्या मागे लागतो. मग भरत असं म्हणतोय की बाबा शत्रुघ्ना, तू तुझा राग आवर, कारण स्त्रीला मारणं हे पाप आहे असं राम म्हणतात. हे जर रामांना कळलं तर काय होईल, तू रामांची आठवण कर. आणि तत्काळ शत्रुघ्न शांत होतो. म्हणजे राम नसताना सुद्धा रामांनी घालून दिलेले नियम ही प्रजा आणि हे पाळतात. तसं राम देखील प्रजाधर्म पाळताना दिसतात. केवळ राजाची आज्ञाच असं आहे असं नाही,
तर आपण जिथे राजा होणार होतो, कारण यौवराज्य पदाचा अभिषेकासाठी प्रजेच्या पौरजनपद मंडळाने त्यांना संमती दिली होती. प्रजेच्या संमतीने राजा असला पाहिजे हा जो नियम आहे त्याला. पण मग ते प्रजेची देखील समजूत घालतात की जसं मी राज्य करीन त्याचप्रमाणे भरतही तसंच राज्य करणार. माझ्यात आणि भरतामध्ये काहीही फरक नाही. एकाच प्रकारचं शिक्षण घेतलेले, एकाच प्रकारचे संस्कार घेतलेले, एकाच धर्माने बांधलेले, तेवढंच कर्तव्य करणारे आणि चारित्र्याला महत्त्व देणाराच असा भरत आहे. आणि तो तुमचं काहीही अप्रिय करणार नाही असा मी तुम्हाला शब्द देतो. आणि माझ्यावर तुमचं प्रेम आहे तर माझ्या प्रेमासाठी तुम्ही भरत काय म्हटले त्याला तुम्ही सहकार्य द्या. तुम्ही अयोध्या सोडून जाऊ नका. नाही तर एखादा काय म्हणलं असतं की बा चला माझ्यावरती किती प्रेम आहे, कारण वनवासाला जायला निघाल्यानंतर प्रजेचं किती रामावर प्रेम होतं. तर इतकं होतं की सगळे कोणी रथाला लोंबकाळतायत, सगळे आक्रोश करत हे करत येत आहेत, रामा तू जाऊ नको म्हणतात, त्याच्याबरोबर फरफटत सगळी प्रजा येते. पण असे जर सगळे तर एखाद्याला बरं वाटलं असतं, चला माझ्या प्रेमाने येतात, मी काय करू, माझ्या आईने सांगितलं मला वनवासात जा, मी नाही घालू. पण सगळी प्रजा आली तर भरत राज्य कसं करेल ही चिंता राहणार. आणि म्हणून ते सांगतात की तुम्ही कृपा करून परत जा, भरत तुमचं काहीही अहित करणार नाही, मी 14 वर्षांनी परत येणार, मी परत येणार. म्हणून मग प्रजेच्या पौरजन मंडळाने सुद्धा रामाच्या बाजूने कसा निकाल दिला काल आपण बघितलं. आणि याप्रमाणेच ही सगळे वागले. त्याप्रमाणे वनवासात गेले, त्यांनी कर्तृत्व गाजवले, रावण वध झाला, परत आले, राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर रामांचं जे आहे की जे आतापर्यंत उत्कर्ष कळस होता की प्रत्येक गोष्ट नवीन शिकत गेले, नवीन तऱ्हेचे कर्तव्य, क्षात्रधर्माचं नवीन कर्तव्य की जे विश्वामित्राने त्यांच्यात बीज केलं होतं की आर्तांची पीडा रक्षणा करण्यासाठी युद्ध, स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या राज्याला दुसरा प्रदेश जोडायचा म्हणून कधीही रामाने युद्ध केलं नाही. जिथे जिथे लोकांनी त्यांच्याकडे रक्षक म्हणून पाहिलं, त्यांची पीडा आहे हे त्यांना सांगितलं, त्या वेळेला त्यांची पीडा हरण केली. राज्याभिषेक झाल्यानंतर सुद्धा जवळ असलेलं मधुपूर की जे भरतकरुष नावाचे देवांचे प्रदेश होते आणि त्या याच्या ठिकाणी मधु दैत्य रावणाच्या प्रेरणेने तिथे राज्य करत होता. त्याचा मुलगा लवणासूर हा बापापेक्षाही क्रूर होता आणि तो अत्यंत त्रास देत होता. रावण वध करून सगळीकडे रामांनी चा जय जयकार होतोय, खूप मोठं कार्य केलंय आणि त्याचा क्षात्रधर्म हाच आहे की पीडितांचं रक्षण करणं. म्हणून ही लोक याच्याकडे रामांकडे आले आणि आमचं रक्षण करा म्हणतात. आणि मग अशा वेळेला शत्रुघ्नाकडून त्यांनी ते लवणासुराचा वध करून घेतला. त्याच्यासाठी त्याच्यातनं किती गोष्टी दिसतात आपल्याला रामांच्या बघा. म्हणजे हे नातं कसं दृढ होत जातं, कारण राजाचं नातं केवळ प्रजेशी किंवा आपल्या परिवाराशी नाही आहे, तर आपलं जे सैन्य आहे त्या सैन्यातल्या प्रत्येकाशी राजाचं नातं आहे. आणि ते कसं आहे, कारण याचा नेता म्हणून राम असतो. आणि याची जी 2 प्रसंग आहे की या नेत्याचं, सैन्याचा नेता म्हणून राम कसे आहे, ते नातं कसं आहे, तर जे नेतृत्व कसं आहे, तर गोडवा निर्माण करणारं, प्रेम निर्माण करणारं. आणि तीच संधा ही सगळी त्यांनी शत्रुघ्नाला दिलेली दिसते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुग्रीवाशी मैत्र झाल्यानंतर रामाच्या इथे सीतेचा शोध लागला की आपल्या याच्यामधले जे कार्यकर्ते आहेत, जे स्वयंसेवक आहेत, कारण सुग्रीवाने आपण सांगितलंय की मी माझ्या सैन्यासह तुला मदत करेन सीता शोध करायला. मग रामाने त्याच्यासाठी मदत केली. पण एकदा आपला मित्र झाला म्हटल्यानंतर त्याच्या सर्व सुखदुःखांची जबाबदारी राम स्वतः घेतली. ते असं म्हणतात की तू आजपासून माझा मित्र नाही, तू भाऊच झालास, त्यामुळे तुझं सगळं सुखदुःख हे माझं आहे, त्याची तू चिंता करू नये. आणि मग सुग्रीव पण तेवढेच आहेत, कारण मूळ राम असं म्हणतात. आणि या बदल्यामध्ये रामांना काहीही नको. मित्रावरती प्रेम करणं, त्याच्या सुखाची चिंता करणं, त्याचं दुःख दूर करणं, न मागता त्याचे जे सगळे लोक आहेत त्यांचा स्वीकार करणं हे रामांचं ब्रीद आहे. आणि त्या बदल्यात त्यांना काही नको. आणि म्हणूनच लोक त्यांच्यावरती निरतिशय प्रेम करतात. मग सुग्रीव असं म्हणते की ही वानर सेना सगळी मी तुमच्या ताब्यात दिलेली आहे आणि तुम्ही आता यांचे प्रभू आहात, तुम्ही आज्ञा द्या त्याप्रमाणे दिली. पण राम तितके प्रेमळ आहेत, मित्र मानणारे आहेत, तसे अत्यंत कुशल संघटक पण आहेत.
आणि उत्तम मुत्सद्दी राजनीतिज्ञपणा. त्यांनी असं म्हणलं आहे की साधी खूप गोष्ट आहे की सुग्रीवाने सांगितलंय, सगळ्या वानरांनाही असं वाटतंय की राम आमचे प्रभू, पण एवढं 18 महापद्म वानरतळ म्हणजे किती असेल आपल्याला मोजायला कितीतरी वेळ आहे. कोटी, इतके कोटी, इतके लाख कोटी म्हणल्यावर त्याच्यावर किती शून्य याचा विचार करायला किती पटकन आपल्याला जावं. एक म्हणजे कोटी, त्यानंतर खर्व, निखर्व, अब्ज, पद्म म्हणजे इतकी संख्या आणि असे 18 महापद्म वानरदळ हे होत. कधीतरी त्यांच्या कोणाला तरी मनात शंका येऊ शकेल ना की राम आहेत, ठीक आहे, तेवढे प्रभू आहेत, सुग्रीवाला राज्य मिळून दिलं, पण हे कोण आम्हाला सांगतात? आमचा राजा सुग्रीव आहे, ही शंकेला जागा पण त्यांनी ठेवली नाही. पण तो सुग्रीव एवढं सांगतोय तर त्याला दुखवायचं नाही. त्याला कसं रामचंद्र सांगतात? ते म्हणतात की सगळ्या सुग्रीवा, तू माझ्याकडे दिलंस त्यावरनं तुझं प्रेम, माझं ही तर तुला किती चिंता आहे ती मला दिसते, पण अरे हे तुझं जे सैन्य आहे ना त्यातलं तुलाच माहिती आहे रे की यांना कोणाला काय येतं, त्यांच्या गुणांची मारक तुला आहे, मला ते माहिती नाही. त्यामुळे तूच या सगळ्यांचा प्रमुख हो आणि मग तू मला सांग, मग आपण. आणि मग रामांच्या सांगण्यानुसार सुग्रीव आज्ञा देतोय आणि मग ते सगळं वानर दळलं चाललं. संपूर्ण 18 महापद्म वानर दळ एका विशिष्ट याच्यामधनं एकदा आपण नेता म्हटल्यानंतर त्यांनी आपल्या जे सैन्याचे आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, औषध पाण्याची व्यवस्था, बाकीचे जे काय त्यांचं असेल त्या सगळ्याची व्यवस्था करणं हे नेत्याचं काम आहे. आणि त्यासाठी त्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे असं रामाचं मत आहे. ते असं म्हणतात की त्यासाठी यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे. वानरांचं खाणं पिणं फारच छान होतं, कारण स्वयंपाकाला शिजवणी वानरच नव्हते, त्यामुळे ना स्वयंपाकाची साधनं, ना ते अग्नी, ना पातेली, ना रस्से, भाज्या, काही नाही, कंदमुळंच खात होते. ते आपले टुळून झाडावरनं उड्या मारायचे, फळं तोडायचे, खायचे, चालले पुढे. म्हणून पण मग अशासाठी जिथे अशी फळं, पाणी हे मुबलक आहे अशाच रस्त्याने वादळगड त्यांनी नेलं आणि इतक्या गुप्ततेने त्यांनी नेलंय की प्रत्यक्ष समुद्र तटावर जेव्हा ते येऊन बसले तेव्हा रावणाच्या हेरांना कळलं की अरे रामाचं एवढं मोठं सैन्य समुद्र तटावर येऊन बसले, एवढीशी सुद्धा चावून त्यांना लागली नाहीये. हे किती अवघड आहे बघा. सैन्याची निवड करतानाच त्यांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की जे अशक्त असतील, रोगी असतील, अचपळ असतील, आळशी असतील यांना सैन्यामध्ये थारा नाही. खूप महत्वाची बाब आहे आणि ही बाब आम्ही विसरलो म्हणून पानिपताचं युद्ध झालं. कारण पानिपताचा इतिहास जर आपण पाहिला तर पेशव्यांच्या बरोबर सुद्धा जे आलेले सगळे कोणी यात्रेच्या निमित्ताने येते इतक्या संपूर्ण बाजार मुलग्यांचे मोठे सैन्य त्यांचा इतका खर्च करायला लागत होता की जे पडाव तिथे पडलेले होते त्याच्यामध्ये किती दुकानं करायची, सर्व लागणारी दुकानं, कारण सतत सगळा हा जी चालच्या छावण्या वगैरे पडायच्या हा सगळा चालत प्रवास होता, खूप वेळ लागणार होता. म्हणजे पानिपतच्या युद्धाला निघालेली मोहीम तिथे पोहोचून ते सगळं युद्ध होऊन परत येण्यासाठी कितीतरी याचा काळ गेला. मग एवढे दिवस रोजचे जे दैनंदिन व्यवहार आहेत ते कसे थांबतात? प्रत्येक ठिकाणी ते बांधणारे म्हणजे जे तंबू ठोकून राहायचे ते बांधणारे, ते तयार करणारे, प्रत्येकाची ही कोणाची व्यवस्था, ही ती कोणाची व्यवस्था, इथे कोणी राहायचं, तिथे कोणी राहायचं, त्या सेनापतीची रावटी कुठली, ही कुठली, किती व्यवस्था बघायला. तो सगळा प्रश्न सोडवून टाकला. स्वयंशिस्त आपल्या सैन्याला रामांनी लावलेली दिसते. आणि मग तिथे आल्यानंतर सांगितलं की कोणीही हालायचं नाही. आता वानरांचा स्वभाव चंचल आहे हे स्वतः हनुमानांनी कबूल केले, पण एकही वानर चळवळ न करता मुकाट बसून राहिले ते सेतुबंधन होते. सेतुबंधन करायला सुरुवात झाल्यावर मग सगळं सैन्य हे मदतीला लागले. सैन्याची विविध तऱ्हेची दलं करणं हा मुत्सद्दी नेत्याचा महत्वाचा गुण असतो, तो रामाच्या ठिकाणी दिसतो की या सैन्याची सुद्धा आघाडीचं एक पथक, मधली काही पथक, संरक्षक पथक आणि मागचं राखीव दल अशी 4 पथकांची नेमणूक त्यांनी केलेली दिसते. आणि निघाल्यापासून म्हणजे किष्किंधेमधून निघाल्यापासून तर रावणवध होईपर्यंत ही व्यवस्था रामांची कायम होती. युद्धाच्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक अधिकाऱ्याला माहीत होतं की आपण वेढा देताना आपण कुठे राहायचंय, कुठल्या ठिकाणी राहायचंय. बरं संपूर्ण लंका नगरीचा विस्तार जर पाहिला तर खूप मोठा होता.
4 तऱ्हेचे दरवाजे त्यांना होते, त्यामुळे चारही दिशांच्या दरवाजावर कुठल्या दरवाजावर कोणी राहायचं आणि तिथे काय घडतंय याचं तत्काळ त्यांना समजण्यासाठी जी व्यवस्था होती ती अत्यंत अफलातून असेल. कारण वानर लोक हे नाना तऱ्हेचे आवाज काढणं किंवा नाना तऱ्हेच्या यांची नक्कल करणं याच्यामध्ये खूप प्रवीण होते. त्यामुळे दुसऱ्याला जर सांगायचं असेल तर कशा पद्धतीने सांगायचे अशी एक विशिष्ट व्यवस्था वानर सैन्याची होती. त्यामुळे कुठे काय घडलंय, काय कमी पडलंय, कुठे एखादी जखमी झालाय, त्याला कसं आणायचंय याचं तत्काळ त्यांना समजत असे आणि तिथे लगेच ती रचना होत असे. इंद्रजिताच्या वधाच्या वेळेला सुद्धा हनुमान आणि लक्ष्मणाबरोबर जे सैन्य दिलं गेलं, कारण त्याच्या आधी इंद्रजिताशी लढण्यामध्ये वानर सैन्य खूप जखमी झालं होतं, थकलं होतं. मग त्यावेळेला जांबुवंताचं हे राखीव दल लक्ष्मण आणि हनुमानाच्या बरोबर रामाने काढलं आणि मग इंद्रजिताचा वध झाला. तर अशा तऱ्हेचं जे सर्व गोष्टी आहेत सांगू तेवढ्या कमी आहेत, आपला वेळ खूप कमी आहे आणि अशी रचना करणं यातली रामाने केलेली दिसते. दुसरं म्हणजे सैन्याच्या संतोषामध्ये माझा संतोष हे त्यांचं ब्रीद होतं आणि जे यांना आवडतंय तेच मी करेन. इंद्र त्यांना असं विचारतोय की तू एवढं रावणवधाचं खूप मोठं काम केलंस, लोकहिताचं काम केलंस, सर्व लोकांना या पिढीमधनं तू मुक्त केलंस, तर देवांना आमच्या सगळे जे सगळं देव पराजित झालेले की आम्हाला तू सगळ्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलंस, आता आमचं पुन्हा राज्य सुरू होईल, तर यासाठी काय करायला हवं, तर मी तुझ्या प्रिय काय करू, तुला काय पाहिजे ते सांग, तुला हवं ते मी देईन. त्यावेळेला राम असं म्हणतात की तुम्ही खरंच काही मला देणार असाल तर माझ्याबरोबर हे जे सर्व वानरवीर आले तर ते मनात इच्छा आकांक्षा धरून आले की आम्ही या रामाच्या बरोबर जाऊ, रावणाशी युद्ध करू. कारण लहानपणापासून त्यांच्यामध्ये ते रुजवलं गेलंय, त्यांची जडणघडणच तशी केली की रावणवधासाठी तुम्हाला युद्ध करायचं आणि ते मनात घेऊन आले की आम्ही तिथे करू, रावणवध करू आणि पुन्हा आमच्या कुटुंबात येऊन आम्ही त्या राम रावण युद्धाच्या कथा आम्ही त्यांना सांगू, अशा इच्छेने आलेले. पण काही वानर मृत्यू झाले, तर तुम्ही मला देणारच असाल तर यांना तुम्ही जिवंत करा. आणि मग संजीवनी विद्येच्या साह्याने इंद्राने त्या वानरवीरांना हे जिवंत केलेलं आहे, असं रामाने हे वर्णन केलं. विभीषण असं म्हटलं की तू मला राज्य मिळवून दिलं आहेस आणि तर आता हे सगळं रामा तुझंच आहे, तूच हे स्वीकार करते. म्हणजे नाही, हे माझं नाही, जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गात उभी गेली असेल, मी माझ्या मातृभूमीलाच जाते, हे राज्य तुझं आहे, मला काही नको. आणि तुला खरंच काही द्यायचं असेल तर हे सगळे जे वानरवीर आहेत त्यांना काय पाहिजे ते, सैन्याच्या संतोषात माझा संतोष. एवढं असून सुद्धा आता प्रत्यक्ष अयोध्येला यायला हे सगळे लोक कोणी येणार नव्हते, ज्यांनी त्यांनी आपापल्या घरी जा असं सांगितलं. पण या सगळ्या सैन्याने असं म्हटलंय रामांना की रामा आतापर्यंत आम्ही तुमची या वनवासातली तापस रूपामध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंय, तर आता तुम्ही परत गेल्यानंतर तुम्हाला राज्याभिषेक होणार आहे आणि अशा राजवेशामध्ये अभिषेक होताना तुमचं हे अभिषिक्त रूप आम्हाला पाहिजे इच्छा आहे, तर आम्हाला अयोध्येला यायला परवानगी द्या. तर त्यांनी अनोख्या आनंदाने त्याला परवानगी दिली आणि मग हे सगळे लोक अयोध्येमध्ये आलेले दिसतात. हे जे सगळं काम आहे तर या सगळ्यामध्ये प्रजाधर्म तर त्यांनी राखलेलाच दिसतो, हे नातं तर जोडलेलंच दिसतं. म्हणजे सैन्यामध्ये सुद्धा लोकप्रिय होण्याचा असा जर नेता असेल तर का नाही सैन्यातला प्रत्येक माणूस त्यांच्यावर प्रेम करतो. आज आमचे पंतप्रधान स्वतःला सेवक म्हणून घेतात. आज कुठला पंतप्रधान आतापर्यंत मला वाटतं पहिले पंतप्रधान असतील की प्रत्येक दिवाळी सत्तेवर आल्यापासून प्रत्येक दिवाळी जवानांच्या बरोबर जाऊन साजरी करतात. एवढंच नव्हे तर तेव्हा प्रत्येक वेळेला आठवण करतात. सर्जिकल स्ट्राईक झाला त्यावेळेला स्वतः ते तिथे उपस्थित आहेत, का नाही मिलिटरी किंवा सैन्य या अशा पंतप्रधानावर जीव टाकतो किंवा त्यांचं म्हणणं उचलून धरलं. तर असा नेता, ह्याची प्रेरणा कुठे आहे, ह्याची प्रेरणा रामामध्येच आहे. त्याचे बीजही दिसतात. राम मंदिर उभारायचा ध्यास हा का आहे, यासाठी आहे. कारण केवळ ते राम मंदिर नाही तर ते राष्ट्र मंदिर आहे. कारण श्रीराम यांचं मंदिर म्हणजे राष्ट्रपुरुषाचं मंदिर आहे, म्हणून ते राष्ट्र मंदिर आहे. केवळ रामाने हे नातं केवळ अयोध्या, केवळ आपली प्रजा किंवा आपले बंधू मित्र पिता किंवा आणखी जी नाती असतील ती एवढ्यापुरतं मर्यादित ठेवलेलं नाही आहे, तर ते विश्वापर्यंत नेऊन त्यांनी पोचवलेलं दिसतं. त्याच्या आधी सुरुवात त्यांनी आपल्या कुटुंबापासून केली की जसं आहे
की म्हणून परिवार धर्म याच्यामध्ये परिवाराशी नातं वेगळं जोडलं. बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की सामाजिक काम करणारे किंवा इतर बोलणारे जे लोक आहेत की जास्तीत जास्त वेळ सगळं जीवन त्यांनी समाजासाठी देऊन टाकले. अशा वेळेला त्यांना कुटुंबाकडे लक्ष देणं, जे त्यांचे स्वतःचे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष पुरवणं त्यांना शक्य होत नाही, कारण दोन्ही गोष्टी करणं हे खूप कठीण काम. पण हे काम सुद्धा रामांनी केलं. कसं केलं की हे त्यांनी ओळखलं की एकत्र कुटुंबामध्ये जेव्हा ज्येष्ठ पुत्राला गादी द्यायची तेव्हा इतर भावांची कुचंबड होती, त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळत नाही. म्हणून पुढच्या पिढीसाठी त्यांनी एक नवीन नियम आणला. त्यांनी असा नियम आणला की प्रत्येकाचे जे आप्त राष्ट्र आपलं आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांना गरज पडली तर मदत केलीच पाहिजे. मग जेव्हा युद्धाची मदत मागतो त्यावेळेला त्यांनी भरताला तिथे आपल्या मुलांसाठी न्यायला घेऊन जायला सांगितलं. आणि तोपर्यंत त्यांनी असं ठरवलं की राज्याभिषेक झाल्यावरचीच ही लगेच गोष्ट आहे, कारण त्यानंतर मुलांची जडणघडण आपल्या पिढीने करावी. धर्मन्याय नीतीने राज्य कसं करायला याच्यामध्ये त्यांना तयार करावं आणि त्यांनी त्यांची नगरी बसवून द्यावी आणि त्यांनी कसं राज्य करतात ते पाहावं. म्हणजे सर्व काळ सगळ्यामध्ये राहा पण अलिप्त राहा. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट प्रत्यक्ष अंमलात या चारही बंधूंना आणण्यासाठी त्यांनी प्रेरणा रामाने दिली. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की भरताला, आधी भरत तयार नसतो पण ते जातात, ते युधाजिताला ते गंधर्व नगरी शेजारी 2 नगरं ही भरताच्या मुलांसाठी राम बसवून देतात. तसंच मलद आणि करुष या इथे शत्रुघ्नाला पाठवतात. ज्या पद्धतीत स्वतः युद्ध नेतृत्व रामाने केले त्या सगळ्या गोष्टी शत्रुघ्नाला त्यांनी सांगतात. परराष्ट्रीय धोरण कसं पाहिजे, म्हणजे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांच्याशी सुद्धा प्रेमाने कसं वागायला पाहिजे याचाही आदर्श राम ठेवून जातात. मलद करुष देश याच्यामध्ये लवणासुराचं वध झालंय आणि हे सगळे झालेत आणि पटकन आता आपला प्रवेश आपल्याला मिळते हे पाहिल्यावर लगबगीने देवांचे प्रतिनिधी तिथे आले. पण शत्रुघ्नाला सुद्धा पडवून पाठवलंय रामाने की शत्रुघ्न सुद्धा तेवढाच गोडबोले आहे. ते असं म्हणतात, ते म्हणतात की हा आमचा प्रदेश आहे. तर शत्रुघ्न म्हणतात हो हा तुमचा प्रदेश आहे, हे आम्हाला पूर्ण मान्य आहे, पण ह्याचा पुनर्वसन करायचा निर्णय रामाने घेतला आहे तुमच्याच मदतीसाठी आणि त्याला तुमचा आशीर्वाद द्या. म्हणजे आपण जिंकलेली भूमी काही झालं तरी मित्र राष्ट्र असल्या तरी सोडायची नाही. हे परराष्ट्रीय धोरण आज किती गरजेचं आहे का, की ह्या धोरण आम्ही विसरलो म्हणून आज पाकव्याप्तीसारखा प्रदेश निर्माण झाला किंवा पाकिस्तान किंवा भारताचे जे 2 तुकडे झाले ते यामुळे झाले. आज बांगलादेशाची निर्मिती आपण केली पण आपण तो आपल्याला जोडला नाही, पण त्याची कुठलीही जाणीव या लोकांना नाही, कारण याच्यामधनं असलेलं प्रेम किंवा राजकारण्यांचं असलेलं लक्ष किंवा कोणी येते आवजाव कर तुम्हाला अशी आजची आपली सत्ता नाही. म्हणून घुसखोरांना हे केलंच पाहिजे, समान नागरी कायदा आवश्यकच आहे. ह्याचाच जाहीरनामा आज आपल्याला पंतप्रधानांकडे बघायला मिळतो. तर याला खूप अर्थ आहे. याच्या मागे याच रामाच्या राज्याचा अभ्यास आहे असतात की यांमध्ये या 10 वर्षामध्ये आमचे संरक्षण मंत्री जे आहेत ते ठामपणे बोलतात असं आपल्याला कुठेही आम्ही तुमची दादागिरी खपवून घेणार नाही आणि म्हणून हा नवभारत आहे असं म्हणतात की जी काही किंमत भारताला नव्हती ती 3ऱ्या स्थानापर्यंत आज नेऊन बसवते. हे सगळं कशाचं लक्षण आहे? हे याच्यामुळे आणि या सगळ्यामुळेच राष्ट्रमंदिर उभारता आलं. हा जो एक भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणून मलद करुषची जी दोन्ही नगरं आहेत ती शत्रुघ्नाच्या मुलांना तिथे रामाने बसवली. परत शत्रुघ्न भरत हे जेव्हा आले त्यावेळेला भरताला त्यांनी असं सांगितलं की आता लक्ष्मणाची 2 मुलं आहेत, एक अंगद आणि चंद्रकांत नावाचे, तर त्यांच्यासाठी 2 जागा अशा बघ की तिथे त्यांना राज्य वसवून द्यायचे. आणि त्याप्रमाणे त्यांनी कारू देश म्हणून जो आहे त्या ठिकाणी अंगदिया नावाची नगरी बसवली आणि मल्ल देशामध्ये चंद्रकांता नावाची नगरी लक्ष्मणाच्या 2 मुलांसाठी त्यांनी वसवून दिली. ती मुलं तिथे राज्य केली. स्वतःच्या 2 मुलांना सुद्धा अयोध्येचं राज्य त्यांनी दिलं नाही, तर एका मुलाला विंध्याच्या जवळ असलेल्या राज्याची नगरी बसवून दिली आणि दुसऱ्याला अयोध्येच्या जवळच असलेल्या राज्याची नगरी बसवून दिली. म्हणजे मुख्य मूळ राज्य अबाधित ठेवून बघता बघता रामाने आपल्या भोवती 8 राज्य या पद्धतीत बसवले. आणि हे का केलं याचा एक म्हणजे जे अश्वमेध यज्ञ त्यांनी केले, राजसूय यज्ञ केले, हे कशासाठी तर सार्वभौमत्वासाठी.
आणि सार्वभौमत्व कशासाठी, तर मी पराक्रमी आहे, माझा पराक्रम दाखवण्यासाठी नाही. तर त्यांचं असं म्हणणं होतं की नवीन अर्थ त्यांनी त्याला दिला, याच्यापूर्वी मी या सगळ्यांना जिंकू शकतो, माझ्या पराक्रमाचं दाखवण्यासाठी ही राज्य आहे. तर या सगळ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही सर्वांनी धर्मानुकूल राज्य निर्माण करावं ही माझी आकांक्षा, आणि त्यासाठी मला सार्वभौमत्व पाहिजे. तुम्ही या पद्धतीने ज्याचं त्याचं स्वातंत्र्य त्याला देऊन टाकलं, कुठलाही राज्य आपल्या राज्याला त्यांनी जोडलं नाही, आणि ही राज्य त्यांनी बसवली. आणि अशा तऱ्हेने जसं एकत्र कुटुंब असताना त्यातला जो प्रमुख असतो त्याच्याप्रमाणे वागवलं होतं, तसंच संपूर्ण आर्यावर्तामध्ये अशा तऱ्हेने धर्मन्याय नीतीने वागणारा एक धर्मानुकूल असा राष्ट्रसंघ रामाने निर्माण केला. हे त्याचं ईश्वरी कार्य, एक संघटन की जे 300-350 राजे त्या काळात होते, आणि त्याच्यामध्ये या नगरी बसवण्याची भर त्यांनी टाकली. परंतु ते असंघटित होते, एकमेकांच्या मदतीला जात नव्हते. याला दशरथ सुद्धा अपवाद नव्हता, म्हणून दशरथाचं राज्य उत्तम असलं तरी सुद्धा ते रामराज्य. आणि अशा तऱ्हेने या सर्व संघामध्ये जो राक्षसांना घाबरून राहणारा राष्ट्रसंघ होता, तर ती राष्ट्र स्वतःच्या सामर्थ्ययुक्त झाली. जी राष्ट्र लंकेसारखं राक्षस राष्ट्र सुद्धा, जे त्यांचा जो धर्म होता की स्त्रियांना पळवून देणं, नरमांस भक्षण करणं, यज्ञयागाचा विध्वंस करणं, दहशत माजवणं, मधले सगळे रस्ते उद्ध्वस्त करणं, हा जो त्यांची वृत्ती होती त्या वृत्तीमध्ये पालट घडून आला, आणि ते त्यांनी या रामाच्याच वर्तनाने त्यांचा संपूर्ण स्वभाव बदलला. म्हणजे जे कळांचे व्यंकटी सांडो असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते सुद्धा कुठून आलं, तर ते ज्ञानेश्वर जे म्हणतात त्यातनंच आलं की हे रामायणामधनं, की त्यांचं राक्षस वृत्ती त्यांनी संपवली, राक्षसाला नाहीसं केलं. त्यांची वृत्ती जी खरं वृत्ती होती, राक्षसी वृत्ती होती, ती त्यांनी बदलून टाकली. आणि मग जे लोक या तऱ्हेची विध्वंसक कृत्य करत होती, त्याच राक्षस राष्ट्रामधले लोक अयोध्येमध्ये येऊन जे रामाने यज्ञ केले त्यावेळेला यज्ञाच्या रक्षणासाठी सिद्ध होते. ते ब्राह्मणांचे पाय धुत होते, पडेल ती कामं करत होते. एवढा बदल त्याच्यामध्ये घडून आला. इतकंच नव्हे तर राक्षसांचा राजा जो विभीषण, त्यांनी रामचंद्रांचं असलेलं जे दैवत होतं जनार्दन, त्याची दीक्षा त्यांनी धारण केली. म्हणजेच काय आहे तर रामांचं कोदंड किंवा रामांचं जे संपूर्ण कर्तृत्व, ईश्वरी कार्य हे काय होतं, तर हेच ईश्वरी कार्य होतं की सर्वांच्या मधली खलवृत्ती नाहीशी करणं, म्हणजे माणसामधल्या पशुवृत्तीचं निखंदन करून त्यांना मानवतेच्या दिशेला नेणं आणि देवत्वापर्यंत नेणं, हे कार्य रामाने स्वतःच्या वर्तनामधनं करून दाखवलं, म्हणून त्यांना देवत्व प्राप्त झालं. भारतामध्ये सुद्धा अनेक मोठे मोठे राजे होऊन गेले, उत्तम राजे होऊन गेले, पण देवत्व मिळवलेला हा एकमेव राजर्षी होता श्रीराम. आणि म्हणूनच ह्याच राजर्षी रामामधनंच आध्यात्मिक योगी रामाची निर्मिती झालेली दिसते. या राजाची गुणवर्णन, या राजाची कीर्ती आजतागायत आहे. म्हणजे कलियुग सुरू होऊन सुद्धा 5,000 वर्ष होऊन गेले, तरी सुद्धा त्याच्या यादीचं त्रेतायुगात असलेली ही रामकथा आज सुद्धा, त्यानंतर सुद्धा रामांच्या नंतर आजपर्यंत अनेक साहित्यामधून, गद्यामधून, पद्यामधून जे वाल्मिकीने रचलं रामायण, त्याच्यामधनं अनेक अशा कलाकृती निर्माण झाल्या. अनेक साधू संत, महंत असतील, लेखक असतील, कवी असतील, नाटककार असतील, विद्वान असतील, या सर्वांना या रामचरित्राने मोह घातला. अनेक ऋषीमुनींना, संतांना तो हा राम परब्रह्म स्वरूप वाटायला लागला, त्याच्यामध्ये देवत्व दिसायला लागलं. आम्हाला पाहिजे ते देणारा म्हणून तो देव, अशी वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली आणि देवत्व याला प्राप्त झालं. पुढे इतकी त्याची कीर्ती झाली की केवळ देवत्व इथपर्यंतच लोक थांबले नाहीत, तर केवळ त्याचं नाम घेतल्याने देखील आपला उद्धार होतो, अशा तऱ्हेची कल्पना येऊन केवळ रामनामाला खूप महत्त्व निर्माण झालं. म्हणजे प्रत्यक्ष रामापेक्षा रामनामाचं महत्त्व सांगण्यामध्ये रामयोगी ब्रह्मचैतन्य महाराजांनी अख्खं जीवन त्याच्यासाठी दिलं. असे अनेक लोक आहेत की नामाने तारलेले. रामतापनी या नावाचं उपनिषद पण निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये रामाच्या उपासनेच्या अनेक विधी, अनेक मंत्र, तंत्र हे सर्व दिलेलं दिसतं. समर्थांनी तर याच्यामध्ये
कोदंडधारी रामाची स्थापना आणि बलोपासना म्हणून श्री हनुमंताची सुद्धा स्थापना करून एक संपूर्ण विश्वव्यापी अशी संघटना त्यांनी निर्माण केली. आणि या संघटनेच्या द्वारे म्हणजे जे काम रामाने केलं तेच काम समर्थाने केलेलं दिसतं. अशा तऱ्हेची संघटना बांधली की महंत केले, मठ स्थापन केले. महंतांनी कसं असलं पाहिजे त्यांच्यासमोर रामाचा आदर्श केला आणि म्हणून राम हे श्रेष्ठ. म्हणून आज अनेक इतकी वर्ष जरी झाली तरी रामाच्या मनामनामध्ये, रामाच्या माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक मनामनामध्ये राम आहे. आणि तिथे आहे बघा, रोजच्या दैनंदिन जीवनात घरातली किंवा रोजची सुरुवात सुद्धा आपली नमस्कार करताना राम राम म्हणतात. काही राहिलं नाही म्हणतात त्याच्यात राम नाही असं म्हणतात. औषधांना सुद्धा रामबाण औषधे असं म्हणतात. किती ठिकाणी राम, प्रत्येकाच्या मनामध्ये राम आहे. तो राम आहे पण माझ्या मनात राम आहे हे आज आम्ही विसरलो. आपण मनात राम आहे असं म्हणतो आहोत पण आपण कर्म किंवा कृती ही रावणासारखी करतो आहोत. पण ज्या वेळेला म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या रामाला जागृत करण्याची गरज आहे. म्हणून ज्या वेळेला हा राम प्रत्येकाच्या मनात जागृत होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थी रामराज्य येईल. आणि हे भाग्य आपल्यालाच आपल्याच हयातीत निश्चितपणे बघायला मिळो अशी रामराच्या चरणी प्रार्थना. आणि असं करून आजचा हा विषय मी संपवते. गेले 6 दिवस आपण रामायणाकालीन नातेसंबंध याच्यावरती काही गोष्टी बोलण्याची किंवा जे काही आपल्या समजणं मला जे समजलं ते सांगण्याची संधी मला गीता धर्म मंडळाने करून दिली त्याबद्दल संयोजकाचे मनापासून धन्यवाद. आणि आपण सुद्धा रामभक्त आहात त्यामुळे इथे आपण येऊन उपस्थिती दिली, शांतपणाने हे सगळे विचार ऐकून घेतले त्याबद्दल श्रोत्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद.